नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, सांगली जिल्हा परिषदेच्या आणि सांगली जिल्ह्यात झालेल्या 10 पंचायत समितींच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव झाला ही वस्तुस्थिती आहे. केवळ जत आणि मिरज तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळालं. आटपाडी तालुक्यात एक जागा भारतीय जनता पक्षाची निवडून आली. वाळवे तालुक्यात एक जागा निवडून आली. हे जर यश वगळलं तर भारतीय जनता पक्षाला पलूस, कडेगाव, शिराळा, त्यानंतर खानापूर तालुका, कवठेमहांकाळ, तासगाव या 8 तालुक्यांमध्ये एकही जागा जिंकता आली नाही. यावरनं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला सुद्धा गंभीर इशारा होता तो. आणि आता ज्या पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता येण्याची अपेक्षा होती त्यापैकी जतमध्ये आली. जतमध्ये सत्ता भारतीय जनता पक्षाचे सभापती निवडून आले. परंतु मिरजेमध्ये मात्र काँग्रेस, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र येऊन त्यांनी भारतीय जनता पक्षाला धोबीपछाड दिलेली आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला आणि तिथले भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांना फार मोठा राजकीय धक्का देण्यात आलेला आहे. तिथं काँग्रेसचे सभापती खुर्चीवर विराजमान झालेले आहेत आणि उपसभापतीपदी सुद्धा भाजप विरोधामधले म्हणजेच शिवसेनेचे सदस्य तिथं उपसभापती म्हणून निवडले गेलेले आहेत. फक्त जत तालुका वगळता संपूर्ण सांगली जिल्ह्यातल्या 9 पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाला कुठंही सभापतीपद मिळालेलं नाही. एक म्हणजे यापूर्वीच्या इलेक्शनमध्ये अशी परिस्थिती होती की जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष होता. 25-26 जागा भारतीय जनता पक्षाला गेल्या वेळेला मिळाल्या. त्या यावेळेला भारतीय जनता पक्षाला फक्त 16 जागा मिळालेल्या आहेत. आणि गेल्या खेपेला जत, मिरज, आटपाडी, खानापूर, पलूस, कडेगाव आणि शिराळा या 5 ठिकाणी, या जवळजवळ 6-7 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सभापती सत्तेवरती आलेले होते. पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळाली ती फक्त कवठेमहांकाळ, तासगाव, वाळवा आणि शिराळा ह्या 4 ठिकाणी भारतीय जनता पक्षाला पंचायत समितीत सत्ता मिळू शकली नव्हती. 6 ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्रपक्ष म्हणजे शिवसेना खानापुरामध्ये तिथं त्यांना सत्ता मिळाली ती. पण यावेळेला मात्र भारतीय जनता पक्षाची प्रचंड पिछेहाट झालेली आहे. पंचायत समितीची निवडणूक आणि त्याच्यामध्ये झालेलं एकूण राजकीय समीकरण जर आपण लक्षात घेतलं तर काँग्रेस म्हणजे शरद पवारांची काँग्रेस, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा, त्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र आलेले आहेत. आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते निश्चितपणे एकत्र येणार अशी आता स्पष्ट चिन्ह दिसत आहेत. 18 मार्चला अध्यक्षपदाची निवड होणार आहे आणि त्यावेळेला भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी हे सगळेजण एकत्र येणार हे स्पष्ट झालेलं आहे. फक्त त्यापैकी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उघडपणे बोलत आहेत. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील हे तर उघड विरोधातच आहेत. परंतु शिवसेनेचे नेते सांगली जिल्ह्यातले म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार सुहास भैया बाबर यांनी जाहीरपणे काही स्टेटमेंट केलेलं नसलं तरीसुद्धा त्यांच्या पक्षाचे सदस्य म्हणजे ते प्रामुख्यानं जे आहेत ते खानापूर आणि आटपाडी तालुक्यातले आहेत ते कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाबरोबर जायला तयार नाहीत. या सगळ्याची जर आपण परिस्थिती बघितली तर सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची निवडणूक नुकतीच झाली आणि त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला अगदी काठावरचं असं बहुमत मिळालं. 39 जागा त्यांच्या निवडून आल्या. सगळ्या विरोधकांच्या म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असलेले ह्या सगळ्यांच्या 39 जागा निवडून आल्या. त्यावेळची परिस्थिती थोडी वेगळी होती. त्यामुळे अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेसला चटकन बरोबर घेऊन भारतीय जनता पक्षाचे नेते पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महापालिकेत सत्ता स्थापन केली. परंतु तिथं सुद्धा भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळालेलं नाही. भारतीय जनता पक्षाच्या महापालिका क्षेत्रातल्या कोणत्याही एका नेत्यानं असं दावा करू शकत नाही की आम्ही
या महापालिकेवरती सत्ता मिळवलेली आहे किंवा त्या नेत्याचं वर्चस्व निर्माण झालेलं आहे असं दिसत नाही. या सगळ्याचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसतंय की 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाची जी लाट आलेली होती संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आणि भारतीय जनता पक्षाची जी सद्दी सुरू झालेली होती ती हळूहळू संपत चाललेली आहे का असा सवाल आता निर्माण झाला आहे. आता हे स्पष्ट दिसतंय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपपेक्षा जास्त जागा मिळवल्या. 16 जागा फक्त भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आणि त्यासुद्धा प्रामुख्यानं ज्या मिळाल्या ते जत आणि मिरज तालुक्यात मिळाले. पलूस कडेगावमध्ये भारतीय जनता पक्ष भुईसपाट झाला अक्षरशः. खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ झाला. कवठेमहांकाळ आणि तासगाव या दोन्ही तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाला नेतृत्वच नव्हतं. इतकी दारुण परिस्थिती तिथं झालेली होती. वाळवे तालुक्यातील तशी परिस्थिती होती आणि शिराळा तालुक्यात सुद्धा तशी परिस्थिती आहे. खुद्द शिराळा तालुक्यात आणि शिराळा विधानसभा मतदारसंघात अजितदादांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवाजीराव नाईक आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मानसिंगराव नाईक यांनी हातात हात घालून तिथं राजकारण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी प्रचंड ताकद तिथं त्या गटाची आता वाढलेली आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार सत्यजित देशमुख यांना अतिशय सावधपणानं तिथं राजकारण करण्याची गरज आहे. पुढच्या वेळेला तिथं त्यांना तिथं प्रचंड कडवं आव्हान तिथं उभारणार यात काही शंका नाही. एकूण सगळी जिल्ह्यातली जर परिस्थिती बघितली तर भारतीय जनता पक्षाची गेल्या 10-11 वर्षातली सद्दी संपत चालली आहे का असं एकूण सगळं वातावरण आहे. आणि मित्रांनो, राजकारणामध्ये नेहमी साधारणपणे कोणत्याही पक्षाची कोणत्याही गटाची एखाद्या राज्यामध्ये किंवा अगदी देशात सुद्धा साधारण 10 वर्ष चांगली जातात. 10 वर्षानंतर हळूहळू त्या पक्षाची लोकप्रियता कमी व्हायला लागती. त्या पक्षाच्या नेत्यांची पक्षावरची पकड ढिली व्हायला लागती. कार्यकर्ते उदासीन झालेले असतात. पदं मिळत नाहीत म्हणून नाराज झालेले असतात आणि त्यातून पक्षाची ओहोटी पक्षाला सुरू होती. भारतीय जनता पक्षाचं तसं झालंय का? 10 वर्षाच्या जिल्ह्यातल्या राज्यात तर होतंच परंतु जिल्ह्यातल्या एकूण सगळ्या वर्चस्वानंतर आता भारतीय जनता पक्षाची एकूण वर्चस्वाला ओहोटी लागली का असा सवाल आता निर्माण होतोय. भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी अगदी जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांसह सर्व नेत्यांनी तालुका पातळीवरच्या सर्व नेत्यांनी ते अगदी राज्यातल्या नेत्यांनी ह्याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. आत्ता तुर्तास निवडणुका कुठल्या नाहीत हे खरं आहे परंतु ज्या पद्धतीचं राजकारण सगळीकडे सुरू झालेलं आहे संबंध जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये राजकारण सुरू झालेलं आहे. उघडपणे आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार विलासराव जगताप त्यानंतर माजी खासदार संजय काका पाटील हे उघडपणे भारतीय जनता पक्षाला इशारा देत आहेत. उघडपणे सांगतायत तुम्ही आम्हाला राजकारण शिकवायची गरज नाही. या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील यांची पंचायत झालेली आहे. ते जयंत पाटलांचे तिथले प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात त्यांच्या मतदारसंघामध्ये. त्यामुळं ते भारतीय जनता पक्षाच्या बाजूला त्यांचा कल असतो आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस मात्र भारतीय जनता पक्षाबरोबर तयार नाही. त्यामुळं आता जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील आणि त्यांच्या पक्षातले अन्य नेते ह्यांच्यामध्येच आता वाद निर्माण झालेला आहे. मतभेद प्रचंड झालेले आहेत. पाहूया नेमकं काय होतंय ते. परंतु एकूण जर परिस्थिती सगळी पाहिली तर विलासराव जगताप किंवा संजय काका पाटील यांची विधानं पाहिली तर ते उघडपणे भारतीय जनता पक्षावर टीका करतायत. विलासराव जगताप यांनी स्पष्टपणे सांगितलं आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विचारांचे नाही, आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही भारतीय जनता पक्षाबरोबर. हे सगळं जे घडलेलं आहे ते गेल्या 10 वर्षातलं राजकारण आहे. भारतीय जनता पक्षाचं स्थानिक नेत्यांचं राजकारण आहे, काही वेळेला राज्यातल्या नेत्यांचं राजकारण आहे आणि त्यामुळं हे सगळे नेते आता निराश झालेले आहेत, नाराज झालेले आहेत भारतीय जनता पक्षाबरोबर. मिरजेमध्ये सुद्धा आता प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी भारतीय जनता पक्षाचे खरं म्हणजे ते भारतीय जनता पक्षाचे नेते एकेकाळचे परंतु त्यांनी भारतीय जनता पक्षाचे साथ पूर्णपणे सोडली. आता स्पष्ट दिसतंय पुढच्या निवडणुकीमध्ये आत्ताची आहे अशीच सगळी परिस्थिती मतदारसंघांची स्थिती राहिली तर मोहन वनखंडे हे भारतीय जनता पक्षाला मिरज विधानसभा मतदारसंघात जबरदस्त आव्हान देणार यात काही शंका नाही. असंच ठिकठिकाणी अवस्था आहे, त्याबद्दल आपण परत बोलू. परंतु सध्या तरी भारतीय जनता पक्षाची सद्दी धोक्यात आली यात काही शंका नाही. भारतीय जनता पक्षाचा प्रभाव धोक्यात आला यात काही शंका नाही. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.